पल्लवी आणि आपण पाहताय एस न्यूज। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। महामार्गाविरोधातील लढ्याची धार अधिक तीव्र करणार आमदार सतेज पाटील यांचा इशारा। तर भूसंपादनासाठी येणाऱ्यांना गोफणी न टिपू, माजी खासदार राजू शेट्टींचा इशारा। सफाई कामगार चाळीतील एका इमारतीच्या भिंतीचा काही भाग कोसळला। कोल्हापूर महापालिकेचं रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याचं आवाहन। तर रहिवाशांना महापालिकेकडून हवी आहे पुनर्विकासाची लेखी हमी। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। पंचगंगा नदी पात्राबाहेर, जिल्ह्यातील इतर नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ। राधानगरी तालुक्यात पाटपन्हाळा आणि काळंबावाडी पनोरी मार्गावर भूस्खलनाच्या घटना। गगनबावडा तालुक्यातील साखरी इथं अतिवृष्टीमुळे घर कोसळलं। आणि शिरोळ तालुक्यातील कणबाड इथं कृष्णा नदीच्या पाण्यानं 11 एकरातील शेतजमीन वाहून गेली। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी केली नुकसानीची पाहणी। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शेतकऱ्यांचा विरोध डावलून राज्य मंत्रिमंडळानं आज शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता दिली आहे। शक्तीपीठ महामार्गाची गरज नसताना हा महामार्ग लोकांच्या माथी मारला जातोय। सरकारनं या महामार्गाच्या भूसंपादनाला नव्यानं मान्यता दिली असली तरी आमचा या विरोधातील लढा चालूच राहील। उलट हा लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशारा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिलाय। उघडपणे बोलता येत नाही असं सांगत सत्ताधारी पक्षांचे आमदार सुद्धा खाजगीत या महामार्गाला विरोध करतायत असंही आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय। राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरबरोबरच अन्य जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केल्यानंतर विधानसभा निवडणुकी अगोदर शक्तीपीठ महामार्गाचं भूसंपादन थांबवण्यात आलं होतं। मात्र आज भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे। सरकारच्या या निर्णयावरून माजी खासदार राजू शेट्टींसह काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नागपूर रत्नागिरी महामार्ग तयार होत असताना शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही। 86,000 कोटी रुपये खर्च करून हा शक्तीपीठ महामार्ग करण्याऐवजी राज्यातले सध्या अस्तित्वात असलेले रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला असलेला पुराचा धोका आणखी वाढणार आहे। त्यामुळे महामार्गाचा हट्ट कशासाठी असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय। महामार्गासाठीची मोजणी अडवली म्हणून धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना अटक केली जाते। ही सरकारची दडपशाही असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी सरकारची प्राथमिकता कॉन्ट्रॅक्टर आहे, शेतकरी नाही अशीही टीका केली आहे। मोडकळीला आलेल्या एसटी महामंडळासाठी नवीन गाड्या लोकांना देण्याची व्यवस्था करावी। राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर द्यावेत अशी मागणीही आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या प्रकल्प आखणीला आणि भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे। त्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवलाय। महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे लुटारूंचं टोळकं असल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। शक्तीपीठ महामार्गाची ड्रोननं मोजणी केली तर संबंधितांना गोफणीनं टिपलं जाईल असा इशाराही शेट्टी यांनी दिलाय। शक्तीपीठ महामार्गाला पवनार ते पत्रादेवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलं आहे। अर्थात त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे। पण 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे। 30,000 कोटीमध्ये तयार होणारा रस्ता 86,000 कोटीमध्ये करून 50,000 कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे। पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही। आज धाराशिवमध्ये
पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करायचा प्रयत्न केला, पण पोलिसांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच होणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून जरी सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, शेतकऱ्यांच्या शेतात गोपनी कशा वापरायच्या आणि पाखरं कशी टिपायची हे शेतकऱ्याला चांगलं ज्ञान आहे. शेतकऱ्यांनो, गोपनी तयार ठेवा. तुमच्या गोपनीच्या दगडानं हे सारे ड्रोन टिपायचे आहेत. बघू कोण मागं हटतं ते. आमची जमीन लुटायला येणारे हे लुटारू हटतात का जमीन वाचवण्यासाठी पुढे आलेले शेतकरी वाचतात हे बघायचं आहे. कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही. शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार. दरम्यान आज सकाळी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतातून पळवून लावलं. कोल्हापूर महानगरपालिकेनं निश्चित केलेल्या शहरातील धोकादायक इमारतींमध्ये रेसकोर्स नाका परिसरातील कामगार चाळीतील 5 इमारतींचा समावेश आहे. आज सकाळी यापैकी एका इमारतीच्या भिंतीचा काही भाग कोसळला. याची माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी कामगार चाळीला भेट दिली. यावेळी त्यांनी कामगार चाळीतील रहिवाशांनी त्यांना शक्य असेल त्या ठिकाणी किंवा महापालिकेनं सोय केलेल्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं असं आवाहन केलं. यावेळी काही रहिवाशांनी या इमारतीमधून अन्यत्र राहायला जायला नकार दिल्यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता. कोल्हापुरातील रेसकोर्स नाका परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेकडे काम करणाऱ्या सफाई कामगारांची चाळ आहे. हे कामगार राहत असलेल्या इमारती कोणत्याही क्षणी कोसळतील अशा स्थितीत आहेत. आज याच इमारतींपैकी एका इमारतीच्या भिंतीचा काही भाग कोसळला. महानगरपालिकेनं इथल्या रहिवाशांना यापूर्वीच या इमारती रिकाम्या करण्याबाबत नोटीस बजावल्यात. परंतु या इमारतींमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला पुन्हा राहायला घर मिळणार की नाही याबद्दल साशंकता असल्यानं इथले रहिवाशी इमारती सोडायला तयार नाहीत. आज ज्या ठिकाणची भिंत कोसळली तिथल्या खोलीत राहणाऱ्या एका वृद्ध महिलेनं इथून बाहेर पडलो तर खोली हातातून जाईल अशी भीती व्यक्त केली आहे. काय वाटत नाही, माझं शांत आहे. मला घर मला रखरख नाही, धगधग नाही कुणाची साहेब. बरं, पावसामुळे तुम्हाला पाऊस आल्यावर भीती वाटते काय? पाऊस आला म्हणून सकाळच्या पेतानं पळत आलो इकडे. बरं, यावर तुम्हाला काय वाटते? नगरपालिकेनं काय करावं असं वाटते? आम्हाला काय नको, कुठे जागा द्या, नाही खोलीची द्या, कुठे बांधूनची द्या, दुसरं काय नको मला. सोडून द्या, सोडतो. बरं, तुम्हाला जर घर व्यवस्थित दिलं तर तुम्ही जायला तयार आहे का इथून? जिथं हाय की तयार करतो, चांगलं द्या, व्यवस्थित द्या. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी या महिलेसह इथल्या रहिवाशांची आज समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राहू नका, ती धोकादायक बघितलं पडलंय ती तिथं राहू नका. आता तुमच्या पोरगांना तुम्हाला सांगितलंय तुम्ही सोयी बाहेर सोय करतोय, नाही तर महापालिकेच्या त्या शाळेत राहा. इथं राहू नका. आपण चांगली सोय करतो, चांगली काळजी करू नका तुम्ही. रडू नका, जाऊ नका तिथं. दुसरीकडे राहायला जावं सांगेल तिथं. सफाई कर्मचारी म्हणून अन्यत्र राहायला गेल्यावर आपल्याला तिथले लोक योग्य वागणूक देत नाहीत असं सांगत इथल्या रहिवाशांनी महापालिकेकडून नव्या इमारती उभारल्यानंतर इथं घर देण्यात येईल असं लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही अशी भूमिका घेतली. 1972 पासून चाळी बांधलेल्या आहेत कपूर साहेब होते त्यावेळेपासून, आणि कर्मचाऱ्यांची 1987 पासून मागणी होती शासन निर्णयाप्रमाणे की बाबा राहतीघरं कर्मचाऱ्यांना द्या म्हणून असा शासन निर्णयसुद्धा झालेला आहे. त्याचा आम्ही 2005ला पैसे भरलेले आहेत. पैसे भरून आम्हाला खरेदी अद्याप मिळालेली नाही, आणि बांधल्यापासून महापालिकेनं आमच्याकडून तिपटीनं भाडं घेतलेले, म्हणजे एका घरामध्ये पती पत्नी मुलगा सून राहत असेल तर एका खोलीचं 4 पटीनं भाडं घेतलेलं आहे. आणि पण त्याची डागडुजी सुविधा काही पुरवलेला नाही. या प्रशासनानं आमच्याकडं कर्मचाऱ्यांच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे आणि लक्षसुद्धा दिलेलं नाही. आज ही परिस्थिती झाली म्हणून प्रशासनाचे डोळे उघडलेले आहेत. कारण त्या पटीनं आम्ही मागणी केलेली 70,000ला RCC बिल्डिंग आणि बैठीचाळ ही 50,000 रुपयाला महासभेचा ठराव झाला 2005 साली. त्यानंतर आम्ही पैसे भरले, काही लोकांचे पैसे भरून घेतलेत, नंतर त्यांनी थांबवले. राजकीय धोरणामुळं आम्हाला कुणीही लक्ष दिलेलं नाही कर्मचाऱ्यांच्या वरती. आणि आमची मागणी एकच आहे की आत्ता आम्ही एवढं भाडं भरलेलं आहे की आम्हाला आता घरं दिली तर श्रमसाफल्य योजनेतून आम्हालाही मोफत घर बांधून लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेणार आहे. जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही हा काही निर्णय घेणार नाही.
अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी बराच काळ रहिवाशांची समजूत काढत अखेर या इमारतींमधून अन्यत्र राहायला गेल्यानंतर किंवा महापालिकेनं सोय केलेल्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर रहिवाशांचं भाडं रद्द करण्यात येईल, तसंच सर्व रहिवाशांना विश्वासात घेऊन इमारतीचा पुनर्विकास करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यापूर्वी महापालिकेच्या मध्ये त्यांची वारंवार बैठक घेतलेली होती आणि त्यांना या धोकादायक इमारतीमध्ये न राहण्याबाबत विनंती केलेली होती, आवाहन केलेलं होतं. तथापि अजूनही इथे 37 लोक राहत असल्याचं लक्षात आलेलं आहे. तर मी आज या ठिकाणी पुन्हा एकदा इथले जे लोक राहत आहेत त्यांच्यासोबत इथं बैठक घेतली आणि त्यांना चर्चेतून असं लक्षात हे आश्वासित केलेलं आहे की या ठिकाणी महापालिके वतीनं शासनाच्या वतीनं त्यांना नवीन आपण DPR बनवून त्याची राहण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या धोकादायक इमारतीमध्ये राहू नये असं त्यांना आव्हान किंवा विनंती केलेली आहे. आणि महापालिके वतीने त्यांना इतरत्र ज्या आपल्या राहायची सोयी केल्याचं आवाहन केलेलं होतं, मात्र त्यांनी त्या महापालिकेच्या या स्थलांतरित केंद्रात न राहता स्वतः भाड्यानं राहत असल्याबाबत सांगितलं. त्यानुसार त्यांचं आजपासूनच ते बाहेर राहण्यास जात असल्याचं सांगितलेलं आहे. त्यानुसार त्यांचं भाडंही बंद केलं जाईल आणि त्यामुळं मी इथे वास्तव्य करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण या धोकादायक इमारतीमध्ये राहू नये. कोणताही दुर्घटना घडली तर विनाकारण जीवितहानी किंवा अन्य कुठली हानी होऊ शकते. त्यामुळे ह्या ठिकाणी राहू नये आणि इतरत्र त्यांनी राहायला जावं आणि त्यांचं जी काही भाडे कपात होते ते भाडे कपात बंद केली जाईल. परीखपूल नूतनीकरण समितीनं कामगार चाळीत राहणं धोकादायक असल्यामुळं इथल्या रहिवाशांना विक्रमनगर परिसरातल्या IRB कंपनीनं उभारलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करावं अशी मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे केली होती. आज एका इमारतीच्या भिंतीचा भाग कोसळल्यानं भविष्यातील धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळे महानगरपालिकेनं या मागणीचा विचार करून तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी समितीचे सचिन जाधव, राहुल चौधरी यांनी केली आहे. इमारतीची पडलेली जी बाजू दिसते इथं या चाळीत सर्व कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिशय महत्त्वाचं जे काम करावं लागतंय, मैला किंवा ड्रेनेज साफसफाई असेल तर आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या आरोग्याची काळजी न करता कुठलीही संरक्षक काही हातमोजे, गनबूट किंवा असं कुठलीही साधनं नसताना सुद्धा जी माणसं या सगळ्या शहराची घाण काढण्यासाठी स्वतः घाणीत उतरून स्वच्छ करतात, त्याच आज कामगार चाळीची ही दुर्दशा आहे. या संदर्भात आम्ही 3 संस्थांनी मिळून युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन, परीखपूल नूतनीकरण समिती आणि शाहू सेना तिघांनी मिळून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना 8 मेला निवेदन दिलं होतं की या सगळ्या कामगारांच्या जीवितहानी होऊ नये, त्यांच्या जीवाला धोका पोचू नये, कारण हा महत्त्वाचा घटक आहे महानगरपालिकेचा. तात्पुरती का होईना पण IRBचं जे हॉटेलची इमारत आहे जिथं 100 खोल्या अगदी सर्व सोयी नियुक्त आहेत, तिथं विक्रमनगर टेंबलाईवाडी इथं जी जागा आहे तिथं या सगळ्यांची तात्पुरती का होईना पण त्यांचं शिफ्टिंग करावं, तिथं त्यांना व्यवस्था करावी त्यांची. पूर्वी आम्ही रोकडे साहेबांना भेटून या बिल्डिंगच्या दुरवस्थेवर चर्चा केलेली आणि आम्ही पर्यायी जागा देण्यासाठी त्यांना सुचवलं होतं, पण अधिकाऱ्यांनी कुठलीच कार्यवाही यांच्या बाबतीत केली नाही. इथल्या लोकांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात घेऊन चांगली जागा द्या. जोपर्यंत नगरपालिकेचे अधिकारी विश्वासात घेऊन या लोकांना जागा देत नाही तोपर्यंत यांचा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार नाही. आणि मी अधिकाऱ्यांना विनंती करतो किंवा इशारा देतो की त्यांनी ह्या पडक्या भिंतीपासून लोकांच्या सुरक्षित जीवितहानी जी झालेली आहे त्याच्यापासून लवकरात लवकर त्यांची उपाययोजना करावी. सफाई कामगारांच्या चाळीतील एका इमारतीच्या भिंतीचा काही भाग कोसळल्यानं इथं राहणं किती धोकादायक आहे हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे महानगरपालिकेनं इथल्या रहिवाशांना पुनर्विकासानंतर घर देण्याचं आश्वासन देत त्यानुसार कार्यवाही करणं गरजेचं आहे. तर रहिवाशांनी सुद्धा इथं जीव धोक्यात घालून राहण्याऐवजी अन्यत्र राहायला जाऊन इमारतीच्या पुनर्विकासासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करत राहणं गरजेचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आज दिवसभर संपूर्ण जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. पावसाचा जोर वाढल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्येही वाढ होतीये. यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी आज पहिल्यांदा पात्राबाहेर पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवसापूर्वी पावसाने उसंती घेतली होती, मात्र गेल्या 2 दिवसापासून पुन्हा एकदा दमदार पाऊस कोल्हापूरमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे आता पंचगंगेचं पाणी पातळी पंचगंगेची वाढत आहेत आणि त्यामुळे आता पंचगंगेचं जे पाणी आहे ते पात्राबाहेर पडलेलं आहे आणि आपण पाहू शकतो की प्रथमच या पावसामध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी ती बाहेर आलेली आहे.
अगदी या ठिकाणी आपण पाहायला गेलो की या ठिकाणी एक जुनी मंदिरं होती ती देखील याच्यामध्ये बुडालेली आहेत आणि एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू आहे. अगदी जे राधानगरी धरण सर्वात कोल्हापूर जिल्ह्यातलं मोठं धरण मानलं जातं ते देखील आता 60% राधानगरी धरण भरलेलं आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातले 25 बंधारे हे पाण्याखाली आहेत. ही दृश्य आपण पाहू शकतो की ह्या ठिकाणी जे मंदिरं होतं ती देखील पाण्याखाली गेलेले आहेत आणि ह्या पावसात प्रथमच पंचगंगा ही पात्राबाहेर आलेली आहेत आणि पुन्हा आणखी हवामान खात्याने 2 दिवस कोल्हापूरमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळं आणखी जर पाऊस लागला तर पुन्हा मात्र पंचगंगेची पाणी पातळी अशीच वाढत राहणार आहे. सध्या जवळपास 30 फूटहून अधिक पंचगंगेची पाणी पातळी गेलेली आहे आणि हा पाऊस जर असाच राहिला तर दिवसेंदिवस पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये अशीच वाढ होत राहणार आहे. एकूणच जर बघितलं तर कोल्हापुरात जर 3-4 दिवसापूर्वी पावसाचा जोर काहीसा कमी होता आणि एकूणच पावसाचा जोर कमी असल्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी देखील कमी होती. मात्र गेल्या 2 दिवसापासून काल देखील दमदार पाऊस झाला. आज सकाळी देखील पावसाने दमदार सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे जे काही जिल्ह्यातल्या नद्या आहेत त्यांच्या पाणी पातळी दिवसेंदिवस वाढ होत आहेत आणि हीच आपण पाहत आहोत की पंचगंगा आता प्रथमच ही पात्राबाहेर आलेली आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर. राधानगरी तालुक्यात धुवाधार पाऊस पडतोय. या पावसामुळे पाटपन्हाळा आणि काळंबावाडी पनोरी रस्त्यादरम्यान भूस्खलनाच्या घटना घडल्यात. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 31 भूस्खलन प्रवण भागामध्ये सतर्कता ठेवण्यासाठी महसूल प्रशासनही सज्ज झालंय. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे राधानगरी तालुका प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी. राधानगरी तालुक्यामध्ये धुवाधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. आज जंगल परिसराने तालुक्यातील तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस झालेला आहे. आज दिवसभरामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे तालुक्यामध्ये ठिकठिकाणी भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. राधान तालुक्यातील पाटपन्हाळा इथं काल संध्याकाळी काही प्रमाणात डोंगर घसरून भूस्खलन झालं. तर आज दुपारी काळंबावाडी ते पनोरी रोड दरम्यान बाजूचा म्हणजे भूस्खलन होऊन रस्ता अडवला गेलेला होता आणि महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायत त्याचबरोबर फराळे कारखान्याच्या वतीनं हा मार्ग आज खुला केलेला आहे. परंतु तालुक्यात एकूण 31 ठिकाणं ही भूस्खलन प्रवण आहेत आणि त्यामुळं तालुक्यातील जनतेनं सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. आज तहसीलदार अनिता देशमुख यांनी पाटपन्हाळा इथं जे भूस्खलन झालं तिथं भेट दिली आणि त्या ठिकाणी जाऊन तिथे जे शाळा सुरू होती ती शाळा इतरत्र ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तालुक्यात जे 31 दरडप्रवण क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. एस न्यूज साठी नामदेव कुसाळे, राधानगरी. राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा गावाशेजारच्या डोंगरातून दरडी कोसळायला सुरुवात झाली आहे. 2 वर्षांपूर्वी इथं डोंगर खचून गावचा संपर्क तुटला होता. आता पुन्हा दरडी कोसळायला सुरुवात झाल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पाठीमागील बाजूला काही अंतरावर उंच डोंगर आहे. या डोंगराचा काही भाग अतिवृष्टीमुळे खचू लागलाय. त्यामुळे भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झालाय. या परिसरात शाळेच्या जवळच गावाचा मुख्य रस्ता आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी दरडी कोसळतायत. पाऊस वाढला तर मोठ्या प्रमाणात इथं भूस्खलन होण्याची भीती व्यक्त होतीये. 2 वर्षांपूर्वी डोंगर खचल्यानं पाटपन्हाळा गावाचा मुख्य संपर्क तुटला होता. त्यावेळी प्रशासनानं पिचिंग करून दरडी कोसळण्यापासून रोखल्या होत्या. मात्र आता दुसऱ्या ठिकाणी दरडी कोसळायला सुरुवात झाल्यानं ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. पाटपन्हाळा धनगरवाडा शाळेच्या पाठीमागं 100 मीटर अंतरावर भूस्खलन व्हायला चालू झालेलं आहे. त्यामुळं शासनानं त्याच्यावर गंभीर उपाययोजना करावी. मेन रोडपासून 100 मीटर अंतरावर हे भूस्खलन व्हायला चालू झालं आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी पण असंच मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं होतं. तरी देखील शासनाने काय त्याच्या उपाययोजना केली चांगल्या पद्धतीने दिसत नाही. आता पण भूस्खलन व्हायला चालू झालेलं आहे. त्यामुळं शासनाने याच्यावर योग्य तो उपाययोजना करून लोकवस्ती जवळपास आहे याचा शासनाने विचार करून
शाळेचं तसंच लोकवस्तीचं सुद्धा उपाययोजना करावी. ग्रामपंचायत सदस्य संदीप बोडके, दादू गावडे आणि ग्रामस्थांनी या संदर्भात तातडीनं उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. पुणे बेंगलोर महामार्गावरील तावडे हॉटेल आणि उजगाव पुलाखाली सतत वाहतूक कोंडी होत असते. याबाबत उपाययोजना करून वाहतूक कोंडी दूर करावी अशी मागणी आज शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे केली आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल आणि उंचगाव पुलाखाली सातत्यानं वाहतूक कोंडी होत असते. वाहनधारकांना या कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. अनेकदा या ठिकाणी वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन सादर केलं आहे. यावेळी उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, रवी चौगुले, पोपट दांगट, अवधूत साळोखे, विराज पाटील, विनोद खोत, सुनील चौगुले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. गगनबावडा तालुक्यातील साखरी इथल्या पांडुरंग संतू कोटकर यांचं घर अतिवृष्टीमुळे पूर्णतः कोसळलंय. या घटनेत कोटकर यांच्या प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय. घरात कोणीही नसल्यानं जीवितहानी टळली आहे. गेल्या 2 दिवसांपासून गगनबावडा तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळं साखरी इथल्या पांडुरंग कोटकर यांचं घर कोसळलंय. यामध्ये कोटकर यांच्या घरातील प्रापंचिक साहित्यासह सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. घरामध्ये कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली आहे. कोटकर कुटुंबियांनी सध्या शेजारच्या घरात आश्रय घेतला असून प्रशासनानं या कुटुंबाला तातडीनं मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वर्षा पर्यटन स्थळी सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होतीये. मात्र वर्षा पर्यटन करताना पर्यटकांनी सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलंय. पर्यटन स्थळी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. जिल्ह्यामध्ये 3-4 ठिकाणी जे मोठे धबधबे आहेत त्यांच्यामध्ये खूप लोक फिरायला येतात. पर्टिक्युलरली वीकेंड्सला, शनिवारी रविवारी जिल्ह्यामधून अजून तर एक पोलिसाकडून असं आव्हान राहील की तुमची सुरक्षाची काळजी घ्या. आता मागे पण 2 दिवसापूर्वी एक घटना घडली ज्यांच्यामध्ये सेल्फी काढताना एक जण जे आहे, एक पर्यटक जे आहे तो पाणीमध्ये बुडला. त्यांना सुरक्षित काढण्यात आला, पण सेल्फी ड्रंकन अवस्थामध्ये पर्यटक असं पूर्णपणे अवॉइड करा. आमची पण पेट्रोलिंग चालू आहे, आम्ही कारवाई पण करत आहोत. तर कारवाईपेक्षा सगळ्यांना आव्हान राहील की तुमची सुरक्षाची पूर्णपणे काळजी घेऊन प्रवास करायचा आहे. कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या कलादालनात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दुर्मिळ छायाचित्रांसह त्यांच्या लोककल्याणकारी आदेशांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं भरवण्यात आलेलं हे प्रदर्शन 26 जूनपर्यंत चालणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांच्या दुर्मिळ छायाचित्रांबरोबरच त्यांच्या आदेशांचं प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवनात भरवण्यात आलंय. राजर्षींच्या 151व्या जयंतीचं औचित्य साधून हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना टिके यांनी राजर्षी शाहू महाराजांचं कार्य आजसुद्धा समाजासाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. या प्रदर्शनामध्ये राजर्षी शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्र, चित्र आणि त्यांनी दिलेले लेखी आदेश पाहायला मिळणार आहेत. 26 जूनपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले, स्मॅकचे माजी अध्यक्ष सुरेंद्र जैन, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, शैलजा भोसले, अवधूत पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्रानं अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी मराठी अँथ्रोपॉलॉजिकल सोसायटी आणि मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीच्या अनुषंगानं सविस्तर चर्चा करण्यासाठी येत्या 26 जून रोजी कोल्हापूरमधील वृषाली हॉटेलमध्ये गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्यात यावं असा निकाल दिला होता. त्यानुसार आंध्र प्रदेश, तेलंगणा, हरियाणा, पंजाब या राज्यांनी उपवर्गीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारनंही उपवर्गीकरणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी मराठी अँथ्रोपोलॉजिकल सोसायटी आणि मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. याच मागणीच्या अनुषंगानं येत्या 26 जूनला कोल्हापुरातील वृषाली हॉटेलमध्ये सकाळी 11 वाजता गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे. दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये एकूण 59 जाती आहेत. त्यातील काही जातींनाच आरक्षणाचा लाभ मिळतो, तर इतर काही जाती आरक्षणापासून अजूनही वंचित आहेत. त्यामुळं उपवर्गीकरण गरजेचं असल्याचं प्राध्यापक डॉक्टर सकटे यांनी सांगितलं. कोल्हापुरात होणाऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेअंती तयार होणारा मसुदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांना सादर करण्यात येणार असल्याचं डॉक्टर सकटे यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला बाबासाहेब दबडे, विलास लोंढे, संदीप कवाळे, महावीर सर्वगौड, भाऊसाहेब बावळे आदी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या जाखले केखले या गावांमधील पिकांचं गवे आणि रानडुकरांकडून नुकसान करण्यात येतंय. इथल्या शेतकऱ्यांनी वनविभागानं पिकांचं नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, तसंच नुकसान भरपाई द्यावी अशा मागण्या केल्या आहेत. ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जाखले गावात सोमवारी 7 ते 8 गव्यांचा कळप म्हसोबा मंदिर परिसरातील शेतामध्ये घुसलाय. या कळपानं या ठिकाणच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. 2 दिवसांपूर्वीच केखले गावात रानडुकरांनी ऊस, भात आणि भुईमूग या पिकांचं नुकसान केलंय. गवे आणि रानडुकराच्या त्रासामुळं जाखले आणि केखले परिसरातील शेतकरी चांगलेच त्रस्त झालेत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तातडीनं भरपाई द्यावी, त्याचबरोबर वन्य प्राणी शेतामध्ये घुसू नयेत यासाठी वनविभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केल्यात. हिंदू समाजाची अस्मिता, सुरक्षा आणि धार्मिक स्वातंत्र्याला धोका निर्माण करणाऱ्या गंभीर विषयांवर शासनानं तात्काळ निर्णय घेऊन मागण्यांचं कायद्यात रूपांतर करावं, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचारांच्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. हे सरकार असतानाही हिंदूंवरील अन्याय, धार्मिक ठिकाणांची विटंबना, राष्ट्रपुरुषांचा अवमान, लव्ह जिहाद, लँड जिहाद, गोहत्या यासारखे प्रकार सातत्यानं घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाई होत नसल्यामुळं सकल हिंदू समाजानं नाराजी व्यक्त केली आहे. हिंदू समाजाची अस्मिता, सुरक्षा आणि धार्मिक स्वातंत्र्यावर थेट हल्ला होत असल्याचं सांगत कोल्हापुरातील सकल हिंदू समाजानं आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन सादर केलं. शासनानं हिंदू समाजावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. येत्या 10 दिवसांमध्ये याबाबत ठोस निर्णय झाला नाही तर कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी गजानन तोडकर, अभिजित पाटील, आनंदराव पवळ, शिवानंद स्वामी, शीला माने यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. महावितरणनं स्मार्ट वीज मीटर बसवणं थांबवावं, अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळं ठोकू, असा इशारा करवीर तालुक्यातील शिये ग्रामस्थांनी दिलाय. कदमवाडी इथल्या महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता गिरीश भोसले यांना स्मार्ट वीज मीटर विरोधात निवेदन देण्यात आलं. शिये इथं वीज ग्राहकांचा विरोध असतानाही महावितरणकडून स्मार्ट वीज मीटर बसवले जात आहेत. यामुळं ग्राहकांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय. वीज ग्राहकांनी याबाबत कदमवाडीतील महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता गिरीश भोसले यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी वीज ग्राहकांनी स्मार्ट वीज मीटर बसवलेल्या एका ग्राहकाला वाढीव वीज बिल आल्याचं भोसले यांच्या निदर्शनाला आणून दिलं. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना वाढीव वीज बिलं येत आहेत, त्यामुळं ही मीटर बसवण्याचं काम तातडीनं थांबवावं, अशी मागणी यावेळी वीज ग्राहकांनी सादर केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत कार्यवाही केली नाही तर महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकू, असा इशाराही वीज ग्राहकांनी दिलाय. यावेळी सरपंच शीतल कदम, उपसरपंच विलास गुरव, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, योगेश पाटील, अक्षय पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजीवनी फडतारे,
माजी सरपंच दयानंद कांबळे, रणजित कदम, निलेश कांबळे, जयसिंग फडतरे, राजू शिंदे, अनिल कांबळे, निलेश कदम आदी उपस्थित होते. पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेचं पावित्र्य जपलं जावं, त्यात शिस्तबद्धता यावी यासाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माउंटेनिअरिंग असोसिएशनच्या वतीनं मध्यवर्ती समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी जाणाऱ्या गिर्यारोहण संस्थांनी या समितीकडे नोंदणी करावी असं आवाहन असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलंय. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाशी संलग्न असलेली कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माउंटेनिअरिंग असोसिएशन ही संस्था जिल्ह्यातील 70हून अधिक गिर्यारोहण संस्थांची शिखर संस्था आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध गिर्यारोहण संस्था पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन करतात. मात्र अलीकडच्या काळामध्ये या मोहिमांदरम्यान इतिहासाचं पावित्र्य जपलं जात नाही. त्याचबरोबर मोहिमांमध्ये हुल्लडबाजी होत असते असं आढळून आलंय. या पार्श्वभूमीवर असोसिएशनच्या वतीनं या मोहिमांचं आयोजन करणाऱ्या संस्थांसाठी मध्यवर्ती समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अमर आडके यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन करणाऱ्या त्याचबरोबर गिर्यारोहण संस्थांनी या समितीकडे नावनोंदणी करावी असं आवाहन डॉक्टर आडके यांनी केलंय. जी कोल्हापूर जिल्ह्याची अधिकृत अग्रणी संस्था आहे गिर्यारोहणाची, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माउंटेनिंग असोसिएशन, याच्यामार्फत सर्व संस्थांना एकत्रित येऊन पन्हागड ते पावनखिंड, पन्हागड ते विशाळगड पावनखिंड संग्राम स्मृती यात्रा मध्यवर्ती समन्वय समितीची स्थापना केली आहे. आणि या मध्यवर्ती समन्वय समितीच्या स्थापनेमागचा उद्देशच असा आहे की आयोजन करणाऱ्या सर्व संस्थांना संयोजनामध्ये सुकरता यावी, संघर्ष टळावेत, सगळ्यांना सोय व्हावी आणि सर्वांनी इतिहासाची आणि भूगोलाची अनुभूती घ्यावी याच्यासाठी परस्पर समन्वय साधून या मोहिमांचं आयोजन करावं. आणि याच्यासाठी पन्हागड ते विशाळगड पावनखिंड संग्राम मध्यवर्ती समन्वय समिती सर्व संस्थांच्या मोहिमांच्या संयोजनाचं आणि समन्वयाचं काम करेल. आणि जाणाऱ्या सर्व संस्थांनी आणि त्याचबरोबर व्यक्तिगत लोकांनी सुद्धा आपल्या मोहिमांच्या मधल्या अडचणींचा निचरा करण्यासाठी समन्वय समितीशी समन्वयानेच या मोहिमांचं आयोजन करावं अशी आमची भूमिका आहे. पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेकडे एक पावसाळी ट्रेक म्हणून न पाहता स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या पूर्वजांची स्मरणयात्रा म्हणून पाहावं अशी अपेक्षा डॉक्टर आडके यांनी व्यक्त केली आहे. या पत्रकार बैठकीला असोसिएशनचे उपाध्यक्ष हेमंत साळोखे, ज्येष्ठ संचालक पंडित पवार, सचिव सागर पाटील आदी उपस्थित होते. वाहनधारकांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलं. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील काही अधिकारी सर्वसामान्य वाहनधारकांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत आणि त्यांची आर्थिक लूट करतायत असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलाय. आज मनसेच्या शिष्टमंडळानं या संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांची भेट घेतली. यावेळी मनसेच्या वतीनं भोर यांना निवेदन सादर करण्यात आलं. या निवेदनात वाहनधारकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, त्याचबरोबर 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्यानं HSRP प्लेट नसलेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येऊ नये अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्यात. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, शहर अध्यक्ष प्रसाद पाटील, रणजित वरेकर, अभिजित पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार. विश्रांतीनंतर एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करणारे अजिंक्य पाटील यांच्याकडून 15 लाखांची खंडणी घेणाऱ्या जयराज कोळी आणि युवराज खराडे यांना कागल पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. माहिती अधिकार महासंघाचा जिल्हाध्यक्ष जयराज कोळी हा वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करणारे अजिंक्य पाटील आणि त्यांच्या पत्नीला माहिती अधिकाराखाली माहिती मागून त्रास देत होता. हा त्रास देणं बंद करण्यासाठी जयराज कोळी यानं युवराज खराडे याच्या माध्यमातून पाटील दाम्पत्याकडे 15 लाख रुपये मागितले होते. अजिंक्य पाटील यांनी याबाबत कागल पोलिसांना माहिती दिली. कागल पोलिसांनी या संदर्भात सापळा रचून कोळी आणि खराडे यांना पकडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पोलिसांनी अजिंक्य पाटील यांना जयराज कोळी आणि युवराज खराडे या दोघांना खंडणीची रक्कम नेण्यासाठी कागल MIDC बोलावून घ्यायला सांगितलं. त्यानुसार हे दोघे खंडणीची रक्कम नेण्यासाठी आले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडील 5,80,000चा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा धनगरवाड्याच्या रस्त्याप्रश्नी ग्रामस्थांनी उद्या 25 जून रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसह गावाला भेट दिली. यावेळी तहसीलदार अनिता देशमुख यांनी धनगरवाड्यावरील पायवाट खुली करत दोन्ही गटाच्या लोकांना एकत्रित करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. तहसीलदारांच्या या आश्वासनानंतर धनगरवाडा ग्रामस्थांनी उद्याचं आंदोलन स्थगित केलं. विषय घेतला होता तो आंदोलनचा विषय आज स्थगित करण्यात आलेला आहे आणि बीडीओ साहेब स्वतः किंवा तहसीलदार मॅडम स्वतः इथे येऊन गट शिक्षण अधिकारी बाकीच्या अधिकाऱ्यांना येऊन घटनास्थळाची पाहणी केलेली आहे आणि वेळेत आम्ही हे रस्त्याचा मार्ग खुला करून देतो असा शब्द दिलेला आहे. त्याच्यामुळे आजचं आंदोलन आम्ही स्थगित करतोय. स्थगित केलं म्हणजे हा प्रश्न नाही आहे. रस्त्याचा प्रश्न जर नाही सुटला 4 दिवसात तर परत आम्ही आंदोलन पंचायत समितीत आंदोलन करणार आहे. पन्हाळा धनगरवाडीचा रस्ता चर घालून चर मारून बंद केल्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्याने मी आणखीन बीडीओ राधानगरी यांनी इथे संयुक्त व्हिजिट केलेली आहे आणि इथे लोकांना समजावून सांगितलेलं आहे. त्या वाहनाला प्रतिसाद देऊन लोकांनी हा रस्ता खुला करून दिलेला आहे. या लोकांची दुसरी रस्त्याची मागणी आहे. त्या संदर्भात त्यांना मी सांगते की त्यांनी मामलेदार कोर्ट ऍक्ट खाली किंवा नवीन रस्ता मागणी कलम 43 खाली तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज करावा. त्याची सुनावणी आणखीन त्या संदर्भातले स्पॉट व्हिजिट वगैरे होऊन निकाल नंतर देण्यात येईल. पण त्यासाठी कुठलेही चालू असलेले अस्तित्वात असलेले रस्ते अजिबात बंद करण्यात येऊ नयेत. मी ग्रामस्थांना आवाहन करते की त्यांनी मुलांना त्यासाठी शाळेला पाठवण्याचे बंद करू नये. मुलांची शाळा अजिबात बंद करू नये. TNC एज्युकेशनच्या अचूक, प्रभावी आणि कुशल मार्गदर्शनामुळे राजे विक्रमसिंह घाटगे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अल्पावधीतच IIT, JEE, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग, MHT, CET मध्ये नेत्रदीपक यश मिळवलंय. यावर्षी अकॅडमीच्या 22 विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलंय. या विद्यार्थ्यांना नुकतंच सन्मानित करण्यात आलं. IIT, JEE, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग, MHT, CET मध्ये TNC एज्युकेशनच्या राजे विक्रमसिंह घाटगे अकॅडमीनं उल्लेखनीय यश मिळवलंय. या अकॅडमीच्या 22 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यश मिळवलंय. अकॅडमीचा एक विद्यार्थी IIT प्रवेशासाठी पात्र ठरलाय, 3 विद्यार्थी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगसाठी, 5 विद्यार्थी JEE मेन्ससाठी पात्र झालेत, तर 13 विद्यार्थ्यांनी 95% अधिक पर्सेंटाईल प्राप्त केलेत. परराज्यातील तज्ज्ञ प्राध्यापकांचं उचित, समर्पक, नेमकं आणि कुशल मार्गदर्शन, त्याला विद्यार्थ्यांच्या परिश्रमाची जोड मिळाल्यामुळं अकॅडमीनं हे यश प्राप्त केलंय. अकॅडमीच्या प्रज्योत वर्णे या विद्यार्थ्याला CET मध्ये 98.47 पर्सेंटाईल मिळालेत. त्याचा CET मध्ये ऑल इंडिया रँक 142 इतका आलाय. विभांशू म्हेत्रे हा CET मध्ये 97.54 पर्सेंटाईल गुण मिळवून JEE मेन्ससाठी पात्र ठरलाय. समर्थ पाटील CET मध्ये 95% पर्सेंटाईल मिळवून यशस्वी झालाय. प्रेम आरगडे या विद्यार्थ्याला CET मध्ये 95.06% पर्सेंटाईल मिळालेत. आदर्श पाटील, विनीत गावडे, आदिती जांभळे, सोमेश्वर पाटील, अमित पसारे, प्रथमेश मोरे, अथर्व पाटील, कौस्तुभ चोरडे या विद्यार्थ्यांनी 90 पर्सेंटाईल प्राप्त केलेत. या अकॅडमीमधील अथर्व तामत हा विद्यार्थी दिल्ली IIT पात्र ठरलाय. प्रवेश निश्चितीनंतर आता तो मुंबई IIT प्रयत्नशील आहे. तो एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगसाठी ऑल इंडिया पातळीवर 91वी रँक प्राप्त करून उत्तीर्ण झालाय. या गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच अकॅडमीच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी कागलच्या शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी जितेंद्र चव्हाण, शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी MV वेसवीकर, जयसिंगराव घाटगे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य SD खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. राजे अकॅडमीचे संचालक आणि TNC एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राध्यापक तानाजी चव्हाण यांनी प्रास्ताविकातून या अकॅडमीच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आला. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कृष्णा नदीच्या पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील कनवाड गावच्या शेतकऱ्यांची जवळपास 11 एकर शेती वाहून गेली आहे. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी पाटबंधारे विभागाला पंचनामे करून या नुकसानीची भरपाई देण्याची कार्यवाही करण्याचा आदेश दिला. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होतीये. कृष्णा नदीची पाणी पातळीसुद्धा वेगानं वाढू लागली आहे.
या नदीच्या पाण्यामुळे शिरूर तालुक्यातील कनवाड इथल्या शेतकऱ्यांची नदीकाठची सुमारे 11 एकर शेती वाहून गेली आहे। यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शिरोळचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली। यावेळी त्यांनी नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठीची प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश पाटबंधारे विभागाला दिलेत। गगनबावडा तालुक्यातील असंडोली गावातून श्री स्वामी समर्थ चैतन्य आणि श्री रेवणनाथ पालखी पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं। काल सोमवारी हा दिंडी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाला। असंडोली ते पंढरपूर श्री स्वामी समर्थ चैतन्य आणि श्री रेवणनाथ पालखी दिंडी सोहळा आयोजित करण्यात येतो। यंदा या दिंडी सोहळ्यामध्ये वारकरी संघटनेचे गगनबावडा तालुका अध्यक्ष सखाराम पाटील यांच्या पुढाकारातून 300 वारकरी सहभागी झालेत। असंडोलीतील रासाई देवीच्या मंदिरात 11 दाम्पत्यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांसह कलश, तुळशी वृंदावन, विना, गणेश आणि त्रिशूल पूजन करण्यात आलं। त्यानंतर आरती करून विठ्ठल नामासह टाळ मृदंगाच्या गजरात या दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली। 15 दिवसांचा पायी प्रवास करत ही दिंडी पंढरपुरात पोहोचणार आहे। भर पावसात ज्ञानोबा तुकारामाच्या गजरासह भजन म्हणत वारकरी मोठ्या आनंदानं या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेत। विट्यामधून निघणाऱ्या पायी दिंडी सोहळ्याला 66 वर्षांची परंपरा आहे। गेल्या 4 वर्षांपासून गगनबावडा तालुक्यातूनही ही दिंडी निघत असल्याचं वारकरी सतीश साळुंखे यांनी सांगितलं। जसं असंडोलीकरांनी आम्हाला आजपर्यंत चांगला प्रशिक्षण दिलाय, आजूबाजूच्या बाकीच्या ग्रामस्थांनी चांगला प्रशिक्षण, पण यामध्ये अजून भर होऊन ज्या पद्धतीनं माऊलींची आणि तुकाराम महाराजांची पालखी निघते त्या पद्धतीनं त्याच मानाची त्याच पद्धतीने आपल्या इथून सगळे लोक निघून प्रतिसाद द्यावा आणि उदंडपणे त्यामध्ये हा जो मार्ग आहे त्या मार्गावरून अगदी कमी पालख्या निघतात। त्या मार्गावरून जर या अशा पद्धतीची लोक जमा झाली त्या भविष्यामध्ये माऊलींच्या पालखीसारख्या प्रतिष्ठा वाढेल आणि यामध्ये असंडोली बरोबरच इतर गावांमधून या दिंडी सोहळ्याचं उत्साहानं स्वागत करण्यात येत आहे। या दिंडीमध्ये चोपदार विश्वास देसाई, विलास बहादुरे, प्रकाश देसाई, सतू पाटील, लक्ष्मण पाटील, संभाजी पाटील, कृष्णात देसाई, के.एन. पाटील, राम गुरव यांच्यासह कोदे, निवडे, देसाईवाडी या गावांबरोबरच तालुक्यातील इतर गावांमधील वारकरी सहभागी झालेत। कोल्हापुरातील रंकाळा टॉवर परिसरातील शेतवडीत रविवारी सडलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह लक्ष्मीपुरी पोलिसांना आढळून आला होता। या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान आज सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू आणि लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे। कोल्हापुरातील रंकाळा टॉवर परिसरातील शेतवडीमध्ये रविवारी सडलेल्या स्थितीतील एका पुरुषाचा मृतदेह आढळून आलाय। लक्ष्मीपुरी पोलिसांनी पंचनामा करत या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली आहे। मात्र 3 दिवस उलटले तरी मृतदेहाची ओळख पटलेली नाही। पोलिसांकडून हा घातपाताचा प्रकार असावा असा संशय व्यक्त करत तपास सुरू आहे। आज सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांनी मृतदेह सापडलेल्या ठिकाणी भेट दिली। त्यांनी त्या परिसरामध्ये काही संशयास्पद वस्तू आढळत आहेत का याची पाहणी केली। अजून तरी या प्रकरणात पोलिसांच्या हाती कोणतेही ठोस धागेदोरे लागलेले नाहीत। राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांच्या जयंतीदिनी एकता हॉटेल कामगार वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं 5,555 कोल्हापुरी मिसळचं वाटप करण्यात येणार आहे। या उपक्रमाची ग्लोबल जिनियस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे। असोसिएशनचे अध्यक्ष जयवंत परीट यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। कोल्हापुरातल्या एकता हॉटेल कामगार वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं 26 जून या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी मोफत कोल्हापुरी मिसळचं वाटप करण्यात येणार आहे। कळंब्यातील सूर्यकांत मंगल कार्यालयात सकाळी 7 ते 11 या वेळेत 5,555 जणांना मोफत मिसळ वाटप करून राजर्षी शाहूंना मानवंदना दिली जाणार आहे। असोसिएशनचे अध्यक्ष जयवंत परीट यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। या उपक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 10 शेफ आणि असोसिएशनचे 150 पदाधिकारी सहभागी होणार आहेत। या उपक्रमावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, उद्योजक अण्णासाहेब चकोते हे उपस्थित राहणार आहेत। ग्लोबल जिनियस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या उपक्रमाची नोंद करण्याचा मानस असल्याचं परीट यांनी सांगितलं। पत्रकार बैठकीला असोसिएशनचे मार्गदर्शक सूर्यकांत आताळकर, संचालक दगडू माटे, शेफ उमेश पाटील, श्रावण शिमाल आदी उपस्थित होते।
इचलकरंजीतील विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांची पेन्शन गेल्या 4 महिन्यांपासून थकीत आहे. थकीत पेन्शन मिळावी या मागणीसाठी पेन्शनधारक संघटनेनं इचलकरंजीच्या अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत निवेदन सादर केलं. येत्या 8 दिवसात पेन्शन जमा झाली नाही तर 30 जूनपासून तहसीलदार कार्यालयासमोर धरणं आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. इचलकरंजी शहरामध्ये वेगवेगळ्या शासकीय योजनांचे सुमारे 40,000 पेन्शनधारक आहेत. मात्र आधार लिंक नसल्याच्या कारणामुळे यापैकी अनेक लाभार्थ्यांना गेल्या 4 महिन्यांपासून पेन्शन मिळालेली नाही. प्रशासनानं आधार लिंक करण्याबाबत लाभार्थींना कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळं लाभार्थींना याची योग्य माहिती द्यावी आणि थकीत पेन्शन लवकर जमा करावी आदी मागण्यांचं निवेदन पेन्शनधारक संघटनेच्या वतीनं इचलकरंजी तहसील कार्यालयाला सादर करण्यात आलं. येत्या 8 दिवसांमध्ये पेन्शन जमा झाली नाही तर 30 जूनपासून तहसीलदार कार्यालयासमोर धरणं आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे, सदा मलाबादे, उषा माळी, धनाजी जाधव, दादू कांबळे, वनिता पाटील यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते. महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. या निदर्शनाद्वारे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं. महानगरपालिका आणि नगरपालिकांकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतन मिळावं, महागाई भत्ता मिळावा या आणि अन्य मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनांमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या निदर्शनांमध्ये प्राचार्य A.B. पाटील, अजित कांबळे, अविनाश भिसे, प्राध्यापक सुभाष जाधव, रवी कांबळे, प्रशांत तिवडे, अलका कांबळे, महेश धुमाळ, कॉम्रेड विवेक गोडसे, समन्वय समितीचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. महामार्गाविरोधातील लढ्याची धार अधिक तीव्र करणार आमदार सतेज पाटील यांचा इशारा. तर भूसंपादनासाठी येणाऱ्यांना गोफणीनं टिपू, माजी खासदार राजू शेट्टींचा इशारा. सफाई कामगार चाळीतील एका इमारतीच्या भिंतीचा काही भाग कोसळला. कोल्हापूर महापालिकेचं रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याचं आवाहन. तर रहिवाशांना महापालिकेकडून हवी आहे पुनर्विकासाची लेखी हमी. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. पंचगंगा नदी पात्राबाहेर. जिल्ह्यातील इतर नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ. राधानगरी तालुक्यात पाटपन्हाळा आणि काळंबावाडी पनोरी मार्गावर भूस्खलनाच्या घटना. गगनबावडा तालुक्यातील साखरी इथं अतिवृष्टीमुळे घर कोसळलं. आणि शिरोळ तालुक्यातील कणबाड इथं कृष्णा नदीच्या पाण्यानं 11 एकरातील शेतजमीन वाहून गेली. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी केली नुकसानीची पाहणी. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.